देण्याचा मी प्रयत्न करतो. इथं बोलत असताना एक आदरयुक्त भीती असते, कारण खूप जाणकार लोक आहेत, गाडे अभ्यासक आहेत, PhD होल्डर आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, अध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत. जेवढं माझं वय नाही 32 वर्ष, तेवढा त्यांचा आध्यात्मिक अनुभव आहे. तर मग जे काही मी शब्द बोलणार आहे ते खूप जाणीवपूर्वक मी बोलत आहे, खूप अभ्यासपूर्वक मी ते बोलत आहे. आणि मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. ॲक्च्युली विषय मला जो देण्यात आला होता तो त्यांनी मला स्वातंत्र्य दिलं होतं की तुमच्या आवडीचा विषय तुम्ही निवडा. तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षण क्रांती, त्यांचे शैक्षणिक विचार आणि त्यांचं शैक्षणिक धोरण हा विषय निवडलेला आहे. तर मी त्याची सुरुवात करतो, माझ्या भाषणाची सुरुवात करतो. मानवी कल्याणाचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, सामाजिक समतेचा साथ घालणारे संत कबीर, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आद्य समाज सुधारक आणि शिक्षण क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, बहुजनांचे उद्धारक राजश्री शाहू महाराज, स्वच्छतेचे आणि कर्मयोगाचे दैवत ज्यांना आपण म्हणतो असे राष्ट्रसंत गाडगेबाबा, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती रमाई, तसेच शोषितांचा आवाज बुलंद करणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि धम्मक्रांतीचे जतन करणारे उर्गेन संघरचित या सर्व महापुरुषांच्या विचारांना आणि त्यांच्या स्मृतींना मी त्रिवार वंदन करतो, अभिवादन करतो आणि माझ्या प्रवचनाला सुरुवात करतो. जसं मी सांगितलं की माझा विषय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षण क्रांती असा आहे. मी शिक्षण क्षेत्रामध्ये मागच्या 2-4 वर्षापासून आहे, त्यामुळे मला वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो शिक्षण क्रांती त्यांनी जी केलेली आहे याबद्दल बऱ्याच जणांना माहिती असेल, पण बऱ्याच जणांना माहिती नसेलही. तर मला वाटलं की त्यांच्या शिक्षण क्रांतीवर थोडासा आपण प्रकाश टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षण क्रांती, त्यांचे शैक्षणिक तत्वज्ञान आणि विचार ह्यावर बोलणार आहे. तत्पूर्वी मी पूर्ण माझ्या या भाषणामध्ये कशावर प्रकाश टाकणार याची एक छोटीशी सूची तुम्हाला देतो. मी पहिल्यांदा बोलणार आहे बाबासाहेबांसाठी शिक्षणाचं काय महत्त्व होतं. दुसऱ्या मुद्द्यामध्ये बोलणार आहे त्यांची शिक्षणाबद्दलची काय उद्दिष्टे होती आणि भारतीय शिक्षण पद्धतीबद्दल त्यांचे काय विचार होते. त्यानंतर मी बाबासाहेबांनी शिक्षणावरील 2 भाषणे दिली होती, खूप गाजली होती. तर त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं आहे विद्यार्थ्यांना किंवा एकंदरीत पूर्ण समाजाला ह्यावर बोलणार आहे. आणि बाबासाहेब हे फक्त बोलणारे नव्हते, फक्त बोलकार नव्हते, तर जे ते बोलायचे ते त्यांच्या कृतीतून ते दाखवायचे. म्हणून ह्या सगळ्यांवर प्रकाश टाकल्यानंतर बाबासाहेबांनी नेमकी काय कृती केली हे मी तुम्हाला सांगणार आहे. ती कृती करत असताना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाबद्दलचे जे विचार आहेत त्यांचा तुलनात्मक अभ्यास मी थोडासा तुमच्या समोर मांडणार आहे. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी आपल्याला जे भारतीय संविधान दिले आहे त्या भारतीय संविधानामध्ये शिक्षणासाठी त्यांनी काय काय तरतुदी केलेल्या आहेत याबद्दल पण मी बोलणार आहे. त्याच्यानंतर पार्लिमेंटमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे धोरण मांडले तेव्हा त्या पार्लिमेंटमध्ये खूप चर्चा झाल्यानंतर एखादं बिल पास होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे पार्लिमेंटरी डिबेट्स आहेत ह्या पार्लिमेंटरी डिबेट्स आणि त्यांच्या इतर आमदार आणि खासदारांसोबतची जी चर्चा आहे त्या चर्चेवरही मी बोलणार आहे. पण हे एवढं जे मी सांगितलंय हे बोलत असताना मी माझ्या मनाचं असं काही सांगणार नाही. तर तुम्हाला वाटेल की हा आहे 32 वर्षाचा, हा कोण ज्ञान देणारा, असं नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढे त्यांच्या आयुष्यभरात जे काही लिखाण केलेलं आहे, जी काही भाषणे केलेली आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लिखाण आणि भाषण ह्यांचे इंग्लिशमध्ये पूर्ण 17 खंड आणि त्या 17व्या खंडामध्ये 3 पार्ट्स हे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर टाकलेले आहेतच. त्यांची पुस्तके त्यांनी बनवलेली आहेत, बरेच जाणकार इथे आहेत, त्यांना त्याबद्दल माहिती आहे. तर त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे शिक्षणाबद्दलचे विचार आहेत ते खंड क्रमांक 12 आणि खंड क्रमांक 17 भाग 3 यामध्ये पूर्ण सखोलपणे त्याच्यामध्ये नमूद केलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्तच
खंड 12 आणि खंड 17 व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोलंबिया विद्यापीठात शिकायला होते तेव्हा त्यांनी एक पेपर सादर केला होता. त्यांचा एक अकॅडमिक पेपर होता, कास्ट इन इंडिया. 1916 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट इन इंडिया हा पेपर पब्लिश केला होता. त्याचा संदर्भ घेतलेला आहे. 1928 मध्ये बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल याच्यावर बाबासाहेबांनी नोट्स ऑन एज्युकेशन ऑफ डिप्रेस्ड क्लासेस, बाबासाहेबांनी डिप्रेस्ड क्लासेसचे जे समाज आहे त्याच्यावर नोट लिहिताना जे 1928ला बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये जे भाषण केली, जे लिखाण केले त्याचा मी संदर्भ घेतलेला आहे. तसेच 11 जानेवारी 1950 मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटी कॉन्व्होकेशन, जेव्हा युनिव्हर्सिटीचं कॉन्व्होकेशन असतं त्या कॉन्व्होकेशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोलवण्यात आलं होतं. तर 11 जानेवारी 1950 मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटी कॉन्व्होकेशन ॲड्रेस जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लॉ मिनिस्टर होते त्यांच्या भाषणातून मी थोडंसं घेतलेलं आहे. तर अशी माझी संदर्भ सूची आहे. तर सर्वांनी थोडंसं एवढा विषयाला मला वाटतं 50 ते 45 ते 50 मिनिटं किंवा 1 तासापर्यंत वेळ लागेल असा अंदाज आहे. 5-10 मिनिटं मागे पुढे होती. तर सर्वांनी शांत चित्ताने माझं जे पहिलं भाषण म्हणा, प्रवचन म्हणा किंवा टॉक म्हणा तो ऐकावा अशी मी नम्र विनंती करतो. आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील विद्वानांपैकी एक होते, हे आपण सर्वजण जाणतो. पण जो कोणी व्यक्ती असतो तो किती विद्वान जरी झाला तरी त्याला त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी गुरु हवे असतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 3 लोकांना गुरु मानले. पहिले तथागत गौतम बुद्ध, दुसरे होते संत कबीर आणि तिसरे होते महात्मा फुले. हे आपण सगळे जाणतो. तर मी जेव्हा अभ्यास करत होतो, ॲक्च्युली पद्मगर्भ यांनी माझ्यावर जिम्मेदारी टाकली, त्याच्यामुळे एक फायदा असा झाला की माझ्या आयुष्याच्या 32 वर्षामध्ये जेवढं मी बाबासाहेबांबद्दल जाणलं किंवा वाचन केलं त्याच्यापेक्षा जास्त वाचन मी या मंगळवारपासून ते आज सकाळच्या 9 वाजेपर्यंत जेवढं केलंय हे तो एक माझ्यामध्ये बदल झाला. म्हणजे एवढे संदर्भ सूची बघणे, एवढं वाचन करणे, वरवरचे बाबासाहेब आपल्याला माहिती आहे, पण सखोलतेमध्ये जेव्हा आपण जातो आणि बाबासाहेबांचा अभ्यास करतो, मी लिटरली 2-2, 3-3 वाजेपर्यंत वाचन करत होतो. ते खंड असे मला त्याचं मी जसं काय एखादा व्यसनाधीन होतो की नाही तसं ते वाचन करत जा ते खूप वाचण्यासारखं आहे. एक प्रसंग असेल की आता लाईट वगैरे चालूच होते, एकदा माझी पत्नी म्हणली काय 3 वाजता लाईट बंद करा, इतकं होतं. थोडं एवढं ते वाचत थोडं हे झालं ते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलं असे संत कबीर, त्यांचे दोहे आहेत हे आपल्याला माहिती आहे. तर मी संत कबीर यांच्या दोह्यापासून सुरुवात करू इच्छितो की संत कबीर त्यांच्या दोह्यामध्ये शिक्षणाबद्दल असं म्हणतात, पढ़े सो कागद केरा लेख, पढ़े सो कागद केरा लेख, देखे सो आखण देख, पढ़े सो कागद केरा लेख, देखे सो आखन देख, कबीरा ताही पंडित कहे, कबीरा ताही पंडित कहे, जो दो बूझे एक, जो दो बूझे एक. आता हे कबीरांची वाणी आहे. सगळ्यांनाच कबीरवाणी जमेल असं नाही, म्हणून माझं हे कर्तव्य आहे की मी याला मराठीमध्ये सांगतो. तर जेव्हा कबीर असं म्हणतात की पढे सो कागद केरा लेख, म्हणजे जो फक्त पुस्तक वाचतो, आणि देखे सो आखण देख, म्हणजे जो फक्त बघतो डोळ्याने, जो फक्त पुस्तक वाचतो आणि जो फक्त डोळ्याने बघतो, हे दोघेही खरे ज्ञानी नाहीये. मग कबीर म्हणतात कबीरा ताही पंडित कहे, कबीर त्यांना पंडित म्हणतात जे दोन्ही गोष्टींचा संगम करतात, ते खरे शिक्षण आहे. म्हणजेच पुस्तकी ज्ञान प्लस व्यवहार ज्ञान. फक्त पुस्तकी किडे म्हणून नाही चालणार, तर पुस्तकी ज्ञान प्लस व्यवहार ज्ञान ज्यांना जमतं, या दोघांचा संगम जे करतात ते खरे शिक्षण आहे असं संत कबीर म्हणतात. संत कबीर यांच्या ह्या दोह्यामधून तुम्हाला हे पटलं असेल की या भारतामधला जगामधला जो विद्वान व्यक्ती होता त्यांनी कबीरांना का गुरु मानलं असेल. जे कबीरांनी सांगितलं की पुस्तकी ज्ञान आणि व्यवहार ज्ञान ह्यांचा जेव्हा संगम होईल तो खरं शिक्षण असेल, आणि याला सत्यात उतरवणारे, आयुष्यभर याच विचारावर आयुष्य घालवणारे असे म्हणजे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांची जी शिक्षण कार्य आहे
त्यांच्यावर मला बोलण्याची संधी मिळाली यात मी माझं भाग्य मानतो. आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणावर बऱ्याच ठिकाणी लेख लिहिले आहेत, बऱ्याच ठिकाणी प्रवचने दिली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हेच खरे शस्त्र आहे, जे शिकतील तेच उन्नती करतील. ठीक आहे, आपल्याला हे माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यापैकी शिका म्हणजे शिक्षण, आणि त्या शिक्षणावर मला बोलायचं आहे. तर आपण पहिल्यांदा बघूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण म्हणजे त्यांच्यासाठी काय होतं. आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 32 डिग्र्या घेतल्या, पूर्ण जगामध्ये बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं, बरेच शोध निबंध त्यांनी लिहिले, बरीच पुस्तके त्यांनी लिहिली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी शिक्षण म्हणजे फक्त डिग्री मिळवणे नव्हतं, फक्त डिग्री घ्या असं बाबासाहेबांनी नाही सांगितलं. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण म्हणजे, त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून मुक्ती होती. जो अज्ञानाचा अंधार पसरलेला होता, तर शिक्षणामधून तुम्हाला त्या अंधारामधून मुक्ती भेटेल असं डॉक्टर बाबासाहेबांसाठी शिक्षण होतं. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून मुक्ती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी शिक्षण म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्याचं एक हत्यार होतं. जर तुम्हाला अन्यायाविरुद्ध लढायचंय तर तुम्हाला काहीतरी एक हत्यार लागेल. तर बाबासाहेबांनी रक्तरंजित क्रांती नाही सांगितली, त्यांनी पेनीच्या दारेवर पूर्ण क्रांती केलेली आहे. तर डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की शिक्षण म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्याचे एक हत्यार आहे. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षणामुळे तुमचा स्वाभिमान जागृत होईल, तसेच स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग तर आहेच, त्याचबरोबर तो राजकीय प्रगतीचाही मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी शिक्षण म्हणजे स्वाभिमानाने जगणे तर होतच, पण त्याचबरोबर राजकीय उन्नतीचा जो पाया कोणता असेल तर हे शिक्षण आहे असं डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे. असं का म्हणायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची जाणीव होती की जरी आज तुमची सत्ता आली तरी जोपर्यंत सुशिक्षित नेतृत्व तुम्हाला भेटणार नाही तोपर्यंत तुम्ही सत्ता टिकवू शकत नाही. त्यामुळे बाबासाहेबांना जे राजकारणी अपेक्षित होते ते सुशिक्षित नेतृत्व अपेक्षित होतं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. त्यांनी स्वतःही पॉलिटिकल पार्टीज बनवल्या, शाळा कॉलेजेस बनवले, खूप संघटन बनवले. पण मला वाटते जसं आदरणीय कांशीरामजी आहेत जे सुशिक्षित होतेच आणि त्यांनी केडर कॅम्पच्या थ्रू बऱ्याच सुशिक्षित लोकांना सुशिक्षित केले, असं मला वाटतं. म्हणजे पर्सनली असं मला वाटतं की आदरणीय कांशीरामजी यांना आपण त्यावर मानलं पाहिजे. सगळं पॉलिटिकल वगैरे असं बयास न करता मी जे माझ्या मनाला वाटलं ते सांगतोय की आदरणीय कांशीरामजी यांनी खूप जाऊन खेड्यापाड्यात जाऊन यूथला शिक्षित केलं होतं. त्यांनी केडर कॅम्प्स घ्यायचे आणि सगळ्या गोष्टी ते करायचे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हेच अपेक्षित होतं की एक शिक्षित सुशिक्षित नेतृत्व बाबासाहेबांना हवं होतं आणि ते फक्त शिक्षणातून भेटतं असं त्यांना वाटायचं. बाबासाहेबांसाठी शिक्षण काय होतं तर 3 महत्त्वाच्या गोष्टी: एक अज्ञानाच्या अंधारातून मुक्ती, दुसरं अन्यायाविरुद्ध लढण्याचे हत्यार, आणि तिसरी गोष्ट स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग आणि राजकीय प्रगतीचा पाया. या उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की जर एखादा व्यक्ती हा अशिक्षित असेल, जर तो शिक्षित नसेल तर तो अंधश्रद्धा, शोषण आणि गुलामगिरीत अडकेल. जर तुमच्याकडे शिक्षण नसेल तर तुमच्यामध्ये अंधश्रद्धा बळावेल, अंधश्रद्धा होईल, अंधश्रद्धा झाल्यानंतर तुमचं शोषण होईल. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या बुद्धीचा वापर न करता स्वीकारला तर तुमचं ते लोक शोषण करतील आणि त्याच्यातून तुम्ही गुलामगिरीकडे जातील, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रखर मत होतं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षणाला प्रगतीचा आणि उन्नतीचा पाया म्हटलेला आहे. आपल्याला माहिती आहे की आज महाराष्ट्र हा एवढा प्रगत राज्य आहे, तरी पण नाशिक येथे खूप समाजाला काळीमा फासणारे असे अशोक खरात नावाचा एक व्यक्ती जो होता, त्याच्याकडे जाणाऱ्या ज्या महिला होत्या त्या मला वाटते कदाचित अशिक्षितच असाव्या. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा फुले आणि सावित्रीजींच्या मार्गावर चालणाऱ्या एकही महिला तिथे नसेल याची मला खात्री आहे.
का? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की तुम्हाला जर स्वाभिमानानं जगायचंय, अंधश्रद्धा मानायची नाहीये आणि तुम्हाला गुलामगिरीत कोणाचं अडकायचं नाहीये, तर तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल. दुसरे एक होते भिडे गुरुजी म्हणून जे फेमस आहेत, त्यांनी पण बऱ्याच अंधश्रद्धा सांगितल्या की आंबा वगैरे खाल्ल्याने गर्भधारणा होते वगैरे अशा गोष्टी. ह्या गोष्टीवर तुमचा 100% विश्वास बसेल किंवा जर तुम्ही शिक्षण घेतलं नसेल तर बसेल. पण ह्याच्यामधून जर तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल तर तुम्हाला शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. हा झाला पहिला पाठ की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी शिक्षण काय होतं. ह्या 3 गोष्टींमधून मी तुम्हाला सांगितलं. यानंतर आपण बघूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिक्षणाबद्दलची उद्दिष्टे काय होती, त्यांचं काय उद्दिष्ट होतं शिक्षणाबद्दलचं, हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. जेव्हा 1913 ते 1916 या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत होते. 1913 ते 16 मध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत होते, तेव्हा त्यांचे एक गुरु होते. त्या गुरूंचं नाव होतं जॉन डुई. जॉन डुई हे त्यांचे गुरु होते, जे अमेरिकेमधले एक फेमस तत्वज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञ. कोण? जॉन डुई. कोलंबिया विद्यापीठात जेव्हा बाबासाहेब होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते प्राध्यापक तर होतेच, तसेच त्यांचे बौद्धिक मार्गदर्शक होते. ते फक्त त्यांचे प्राध्यापक नंतर बौद्धिक मार्गदर्शक होते, जॉन डुई नावाचे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या गुरुप्रती एवढा आदर होता की त्यांनी एका पत्रामध्ये असं लिहिलंय की माझ्या संपूर्ण बौद्धिक जीवनाचे श्रेय मी जॉन डुई यांना देतो. म्हणजे एवढं त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तर जॉन डुईंचा पगडा होता. एवढा पगडा होता की डॉक्टर बाबासाहेबांनी पूर्ण बौद्धिक जीवन त्यांना म्हटले की मी पूर्ण श्रेय देतो जॉन डुई यांना. मग जॉन डुई हे शिक्षण तज्ञ होते. म्हणजे शिक्षण तज्ञ असताना त्यांनी जी 3 शिक्षणाची उद्दिष्टे सांगितली, तीच शिक्षणाची 3 उद्दिष्टे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मसात केली. भारतीय शिक्षणाचा ती पाया बनावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले आणि ती भारतीय संविधानामध्ये उतरवली. तर ती शिक्षणाची जी उद्दिष्टे जी जॉन डुई यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या शिक्षकांनी त्यांना दिली, ती सेम उद्दिष्टांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं. आणि ती मुख्य उद्दिष्ट शिक्षणाची अशी आहे, पुढील प्रमाणे आहे. पहिलं मुख्य उद्दिष्ट शिक्षणाचं हे आहे, सामाजिक जाणीव निर्माण करणे. समाजामध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याचं काम शिक्षण व्यवस्थेने करायला हवं, असं जॉन डुईचं आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं, जेणेकरून शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचं एक साधन बनेल. आता सामाजिक परिवर्तन म्हणजे काय, तर आपण कोण आहोत, आपले हक्क काय आहेत, आपल्याला ते हक्क मिळत नसतील तर ते हक्क मिळवण्यासाठी आपण कसा संघर्ष करायला पाहिजे, आणि संघर्ष करत असताना आपण कोणत्या कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे, ह्याची जर जाणीव व्हायची असेल तर त्यासाठी शिक्षण गरजेचं आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ठीक आहे. यापुढे जे काही कोट्स, बऱ्याचशा कोट्स मी ॲज इट इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात आणि लेखनात ज्या वापरल्या त्या ॲज इट इज वापरणार आहे, ज्याचा काही संदर्भ मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, कुठून घेतलेला आहे. ठीक आहे. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एज्युकेशन इज अ नेसेसरी फॉर फिमेल्स ॲज फॉर मेल्स. Education is something which ought to be brought within the reach of everyone. याचा अर्थ असा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जेवढं पुरुषांसाठी शिक्षण महत्त्वाचं आहे तेवढंच, त्यापेक्षाही जास्तच थोडं ते महिलांसाठीही आवश्यक आहे. तरच स्त्री आणि पुरुष समानता या समाजामध्ये येईल आणि समाज परिवर्तनाकडे जाईल. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की स्त्री पुरुष, सवर्ण असो, दलित असो, काळा असो, गोरा असो, कोणत्याही जाती धर्मातला असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्यामधला भेद हा मान्य नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात पहिल्या उद्दिष्टात की समाज परिवर्तन व्हायला पाहिजे तर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने शिक्षणाचा अधिकार मिळालाच पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या पहिल्या उद्दिष्टामध्ये सांगतात. आणि त्यांचा हे जे कोट मी केला तो 1928 ला बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी, बाबासाहेबांनी सांगितला होता.
हे झालं पहिलं उद्दिष्ट. आता दुसऱ्या उद्दिष्टाकडे आपण वळूया. जसं पहिलं उद्दिष्ट होतं की समाज परिवर्तन घडलं पाहिजे शिक्षणातून, तसं बाबासाहेबांसाठी शिक्षणाचं दुसरं जे उद्दिष्ट आहे ते असं आहे, चारित्र्य निर्मिती, तर्कसंगतता आणि विज्ञान निष्ठा. काय म्हणतात बाबासाहेब? बाबासाहेब म्हणतात की शिक्षणामधून चारित्र्य निर्मिती झाली पाहिजे, तर्कसंगतता आली पाहिजे आणि तुम्ही विज्ञान निष्ठ झाले पाहिजे. हे म्हणत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक कोट देतात की चारित्र्य आणि विनयशीलता नसलेला, चारित्र्य आणि विनयशीलता नसलेला सुशिक्षित माणूस हा पशुपेक्षाही अधिक धोकादायक आहे. सो विदाउट कॅरेक्टर देर इज नो एज्युकेशन. जर तुमच्या शिक्षणाला तुमच्या चारित्र्याची जर जोड नसेल तर एखाद्या हिंस्र पशुपेक्षाही धोकादायक तो व्यक्ती होतो. याचं बेस्ट उदाहरण आपल्याला माहिती आहे, ओसामा बिन लादेन तुम्हाला माहिती आहे. खूप सुशिक्षित होता पण चारित्र्य नव्हतं, म्हणून त्याने पूर्ण जगावर बॉम्ब टाकण्याचा त्याने त्याच्या शिक्षणामधून प्रयत्न केला. ते उदाहरण आहे. बरेच सायंटिस्ट आहेत जे रसायनशास्त्राचे अभ्यासक आहेत, ते बऱ्याच गोष्टीमध्ये भेसळ करण्यासाठी केमिकल्स बनवतात किंवा काहीतरी अणुबॉम्ब बनवतात. ह्यांच्याकडे चारित्र्याची कमी आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षणाबरोबर चारित्र्याची निर्मिती झालीच पाहिजे आणि समाजाच्या भल्यासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी त्याने प्रयत्न केले पाहिजे. कोण? जो सुशिक्षित माणूस आहे आणि जो चारित्र्यहीन, जो विनयशीलतेपासून दूर आहे, तो हा खूप धोकादायक असा मानला. दुसरी गोष्ट, शिक्षण तुम्हाला तर्कसंगतता देते, तर्क वितर्क करण्याची तुम्हाला बुद्धी देते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेज चालू केलं होतं, त्यामध्ये शिकणारे बरेच विद्यार्थी, मुलं मुली हे सुशिक्षित झाले. नंतर त्यापैकी कुणी पत्रकार झालं, कुणी उद्योजक झालं, कुणी IAS IPS, त्यांच्या नंतर पिढ्या पुढे झाल्या. तर गावामध्ये अगोदर एक प्रथा असायची की जर दुष्काळ पडला तर म्हातारे कोताऱ्या किंवा म्हातारे कोतारे म्हणायचे की देवीचा कोप झाला. याच्यामध्ये काही तर्क नाही. मग बाबासाहेब आंबेडकरांच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेले विद्यार्थी गावोगावी जायचे आणि ते असं सांगायचे की दुष्काळ हा देवी कोपल्यानं नाही होत माय, तो धरण न बांधल्यामुळे, झाडं तोडल्यामुळे, पाणी अडवलं नाही, पाणी जिरलं नाही म्हणून पडतो, तुझी देवी कोपल्यानं काही होत नाही. ही तर्कसंगतता कधी येते? जर तुमच्याकडे शिक्षणाचं ज्ञान असेल तर ही तर्कसंगतता तुमच्याकडे असेल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. पहिलं चारित्र्य निर्मिती, दुसरं तर्कसंगतता. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की नरेंद्र दाभोळकर असं एक व्यक्तिमत्व होतं की त्यांनी खेड्यापाड्यात जाऊन जे सुशिक्षित लोक आहेत त्यांच्या डोक्यातून अंधश्रद्धा काढण्याचं खूप काम केलं आणि परिणामी 2011 मध्ये एका पुण्यामध्ये काही मॉर्निंग वॉक करत असताना एका ब्रिजवर जवळ बघितला, तिथे त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं. का? कारण ते विज्ञाननिष्ठ होते. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे आणि विज्ञानावर चालणारे होते. त्यांना अंधश्रद्धा ही अजिबात मान्य नव्हती. मग हे त्यांनी कधी बनले किंवा आपण सगळे विज्ञाननिष्ठ कधी बनतो? जेव्हा आपण शिक्षण घेतो, जेव्हा आपण स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये असताना फक्त लिखाणावर भर न देता प्रयोगावर, सामाजिक प्रयोगावर असो किंवा मग तुमच्या अकॅडमिक प्रयोगावर असो, त्याच्यावर जेव्हा भर देऊ तेव्हा विज्ञाननिष्ठ आपण बनू. तर या दुसऱ्या उद्दिष्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की चारित्र्य निर्मिती, त्याच्यानंतर तर्कसंगतता आणि त्याच्यानंतर विज्ञान निष्ठा, ह्या गोष्टींवर तुम्ही काम करायला पाहिजे. असं म्हणत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की द करिक्युलम शुड डेव्हलप रॅशनॅलिटी अमॉंग लर्नर्स. करिक्युलम शुड डेव्हलप रॅशनॅलिटी अमॉंग लर्नर्स. रॅशनॅलिटी गिव्स द कॅपॅसिटी टू डिस्टिंग्विश ट्रूथ फ्रॉम अनट्रूथ. बाबासाहेब असं म्हणतात की सत्य आणि असत्य ओळखण्याची बुद्धी देणे, म्हणून अभ्यासक्रमामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड हवी. जर तुमचा अभ्यासक्रम हा रॅशनल असेल, हा अंधश्रद्धेवर नसेल, हा विज्ञानवादी असेल, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर जर आधारित असेल,
तर प्रत्येक विद्यार्थ्याला सत्य काय आहे आणि असत्य काय आहे, तर एखादी गोष्ट असत्य आहे तर त्याच्या मागचं कारण काय आहे आणि सत्यता काय आहे हे परखडण्यासाठी तुम्हाला शिक्षण हवे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या उद्दिष्टामध्ये म्हणतात. याचबरोबर ते असंही म्हणतात की एज्युकेशन शुड प्रमोट इंटेलेक्च्युअल, मोरल अँड सोशल डेमोक्रेसी. सो ह्याचा अर्थ मराठीत असा होतो की शिक्षणाने तुमचं बौद्धिक, नैतिक आणि सामाजिक लोकशाहीला चालना दिली पाहिजे. शिक्षणाने काय केलं पाहिजे, तर बौद्धिक, नैतिक आणि सामाजिक लोकशाहीला चालना दिली पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या उद्दिष्टामध्ये म्हणतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 1945ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तेव्हा विज्ञान, तंत्रज्ञान ह्याचबरोबर पत्रकारिता आणि प्रशासनाचा अभ्यासक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजेसमध्ये राबवला. त्यात सिद्धार्थ कॉलेज ऑफ मास कम्युनिकेशन, सिद्धार्थ इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हे असे वेगवेगळे इन्स्टिट्यूट त्यांनी केले. तर पहिलं सामाजिक परिवर्तन घडणे हे उद्दिष्ट, दुसरं उद्दिष्ट तर्कसंगतता, चारित्र्य निर्मिती आणि विज्ञाननिष्ठता. दुसरं मला याबद्दल बोलावं वाटतं की चारित्र्य निर्मितीबद्दल. आज मी पण एक शिक्षकच आहे, पण असे काही शिक्षक आहेत ते स्वतःच, जे आता परवाची गोष्ट आहे, सोनम वांगचुक जे धरणीवर बसलेले आहेत, जो शिक्षण मंत्री भारताचा आहे तो शिक्षण मंत्री फक्त शिक्षित आहे पण तो चारित्र्यामध्ये भरपूर असा नाहीये, तो चारित्र्यहीन आपण म्हणायला हरकत नाही. लहान कोणती मोठा घास घेतोय. जर तो शिक्षणाबरोबर चारित्र्य असणारा असता तर एक सायंटिस्ट जो 19 दिवसापासून अमरण उपोषण करतो आहे, त्यांना लिटरली आपण एखाद्या मेलेल्या माणसाला ज्या व्हाईट कपड्यामध्ये उचलून घेऊन जातो, असं दिल्ली पोलीस त्यांना काल उचलून घेऊन गेले. त्याच्यानंतर अभिजित तिपके यांना मारहाण करण्यात आली. हे शिक्षणासोबत चारित्र्याची संगत नसल्यामुळे घडलेलं आहे. फक्त शिक्षण घेऊन पुस्तकी किडे होण्यापेक्षा तुम्ही समाज बदलण्यासाठी किती तत्पर आहात, किती प्रयोग करता हे महत्वाचं आहे. तर हे चारित्र्य जर शिक्षणासोबत तुमचं नसेल तर तुम्ही पूर्ण समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या परिवारासाठी हिंस्र पशुपेक्षाही घातक ठरू शकता. याचं एक ज्वलंत उदाहरण आहे जे की आता घडते, 2-4 दिवसापासून घडते. खूप मनाला वाईट वाटणाऱ्या गोष्टी घडत आहेत. हे कशामुळे होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं शिक्षणासोबत चारित्र्य हवं. हे कुठेतरी लोक विसरले की चारित्र्य नाही आहे त्यांच्यामध्ये, असं मला वाटतं पर्सनली. तर हे झालं बाबासाहेबांचं दुसरं उद्दिष्ट शिक्षणामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांचं तिसरं उद्दिष्ट जे आहे ते आहे आत्मसन्मान आणि स्वावलंबन. आत्मसन्मान म्हणजे आपल्या स्वतःबद्दलचा आदर आपण बाळगला पाहिजे आणि स्वावलंबन म्हणजे स्वतःवर अवलंबून तुम्ही झाले पाहिजे. ही शिक्षणाची कमाल आहे. मग स्वावलंबन कसं अपेक्षित होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही स्वावलंबी तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये बदल करता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिसऱ्या उद्दिष्टामध्ये हे सांगतात की तुमचा आत्मसन्मान तुम्हाला बाळगायचा असेल, तुम्हाला स्वावलंबी व्हायचं असेल तर तुम्हाला शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. आणि पारंपरिक जाती व्यवस्थेवर आधारित कामं सोडून द्या. पारंपरिक जाती आधारित व्यवस्थेवरची कामं, तुमचे जे व्यवसाय आहेत पिढ्यानं पिढ्या चालत आलेले तुमचे व्यवसाय सोडून द्या आणि धर्मनिरपेक्ष व्यवसाय करण्यावर तुम्ही भर द्या. काय म्हणजे बाबासाहेबांचं? पारंपरिक जाती व्यवस्थेवर आधारित कामं सोडा, तुमचे व्यवसाय बदला आणि व्यवसाय बदलातून तुम्ही स्वावलंबी व्हा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथे म्हणायचं. हे म्हणत असताना ते असं म्हणतात की द शुअरेस्ट वे फॉर सॉल्वेशन ऑफ द डिप्रेस्ड क्लासेस लाईज इन द हायर एज्युकेशन, हायर एम्प्लॉयमेंट अँड बेटर वे ऑफ अर्निंग अ लिव्हिंग. ह्याचा मराठीत असा होतो की दलितांच्या मुक्तीचा मार्ग काय असेल तर ते उच्च शिक्षण, उच्च नोकरी आणि चांगली उपजीविका. बाबासाहेब असं म्हणतात की दलितांच्या मुक्तीचा मार्ग उच्च शिक्षण, उच्च नोकरी आणि चांगली उपजीविका.
हे एक्सप्लेन करत असताना मला याचं स्पष्टीकरण देताना आनंद होईल की माझे वडील मला लहानपणापासून सांगत यायचे की आमचं जे गाव आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये सुहागण या गावचा मी आहे. माझे वडील म्हणायचे की बुधवाड्यामध्ये अगोदरच्या काळी जेव्हा गावामध्ये एखादं गाई वासरू म्हैस ढोर जेव्हा मरायची तेव्हा आमच्या बुधवाड्यातली लोक ती ओढत 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 आणायची आणि त्यांचा व्यवसाय काय होता की त्यांचे तुकडे तुकडे करायचे, त्यांची कातडी काढायची आणि पूर्ण बुधवाड्यात वाटून टाकायचे आणि खायचं. 2 दिवस खा, 4 दिवस खा. हा व्यवसाय होता आमचा जाती व्यवस्थेवर आधारणारा महाराचा मांगाचा, ज्या समाजातून मी येतो. आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षण दिलं नसतं तर इथं असलेला एखादा मांग हा डफलीच वाजवत बसला असता, एखादा विणकर हा विणकामच करत बसला असता, एखादा चांबार हा चपलाच शिवत बसला असता, जर बाबासाहेबांनी सांगितलेलं त्यांनी जर ऐकलं नसतं तर. म्हणून आज इथं माझी फॅमिली आहे, इथं आपण सर्वजण आहोत. माझे वडील यांनी उच्च शिक्षण घेतलं म्हणून त्यांनी त्यांचा जातीय व्यवस्थेवर आधारित जो पारंपरिक व्यवसाय होता तो बदलून ते सरकारी नोकरीमध्ये लागले. ते सरकारी नोकरीमध्ये लागले म्हणून मी उच्च शिक्षित झालो. आज जरी मी मराठी मीडियममध्ये 8वी पर्यंत शिकलो, 8वी ते 10वी मी सेमी इंग्लिश मीडियममध्ये शिकलो, तरी पण CBSE मीडियम असो, कॉन्व्हेंट स्कूल असो, इंग्लिश मीडियम असो, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मी फार इंग्लिशमध्ये त्यांचा विषय त्यांना समजावून सांगतो. हे जे सामर्थ्य माझ्यात आलेलं आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे त्याच्यामधून आलेलं आहे. हे असं का झालं? कारण आपण पारंपरिक जाती व्यवस्थेवर आधारित जे व्यवसाय होते ते सोडले आणि ते सोडायचं एकमेव कारण म्हणजे आपलं शिक्षण. माझ्या वडिलांनी नोकरी केली, मी सुशिक्षित आहे, माझी पत्नी ती दंतरोग स्पेशालिस्ट आहे. जर तिनं शिक्षण घेतलं नसतं तर ती आज कुणाच्या इथे गुन्हे भांडे करणारी असती, कुणा एखाद्या मराठ्याच्या घरी कुंब्याच्या शेतावरती काहीतरी राबणारी असती. आज माझी आई आहे, ती 9वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे, तिला सत्य असत्याची जाणीव आहे, अंधश्रद्धा काय आहे काय नाही याची जाणीव आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की तुम्ही शिक्षणामधून जाती व्यवस्थेवर आधारित व्यवसाय करू नका, तुम्ही धर्मनिरपेक्ष व्यवसाय करा. जे मी करतोय, जे आपल्यामध्ये सगळे करतायत. आज आपल्यामधलं कोणी PhD होल्डर आहे, कोणी नगरपालिकेमध्ये उच्च पदावर आहे, कोणी कोणत्या क्षेत्रात आहे. आज तथागत नगरमध्ये माझ्या घराच्या बाजूला आशिष एरेकर नावाचा एक विणकर समाजाचा विद्यार्थी आहे, तो आज अमरावतीचा IAS आहे. हे कशामुळं? जर त्या विणकर समाजाच्या एका व्यक्तीनं जर पारंपरिक जाती व्यवस्थे आधारित जर शिक्षण कंटिन्यू केलं असतं तर हे शक्य नव्हतं. म्हणून बाबासाहेब म्हणतात की शिक्षण घ्या आणि धर्मनिरपेक्षता तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही बाळगा. जेव्हा मी 12वीला होतो तेव्हा मला फिजिक्स शिकवणारे एक सर होते. ते फिजिक्स शिकवणारे सर असं म्हणायचे की जेव्हा ते PhD करत होते तेव्हा ते PhD करत असताना त्यांचं म्हणणं होतं की जर एक महाराचा मानण्याचा विद्यार्थी जर PhD करतोय तर त्याला कोणी गाईड भेटत नसेल. ते मला वाटतं आदरणीय अनिरुद्ध बनसोडे सर आहेत, त्यांना आधीचा काळ कदाचित माहीत असावा की जर कोणी PhD करत असेल तर त्यांना गाईड मिळायचा नाही किंवा गाईड व्हायला कोणी तयार नसायचं, असं स्वतः आमच्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणामध्ये एवढी ताकद आहे की आज आमचे शिक्षक तर PhD होल्डर आहेतच, ते 10 विद्यार्थ्यांचे गाईड सुद्धा आहेत, PhD साठीचे गाईड आहेत. असे खूप उदाहरणे आहेत. हे का शक्य झालं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणातून जाती व्यवस्थेवर आधारित व्यवसाय नाकारा आणि धर्मनिरपेक्ष व्यवसाय करा असं सांगितलं. त्याच्यामुळं आणि फक्त त्याच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. तर ही जी ताकद आहे, ही जी क्रांती आहे ती शिक्षणाची आहे आणि ती आपल्यामध्ये फक्त एकाच माणसामुळे रुजली. अगोदर ज्योतिबा फुले, नंतर सावित्रीबाई आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं तिसरं जे उद्दिष्ट होतं ते हे होतं, तुम्ही आत्मसन्मानाने जगा आणि स्वावलंबी व्हा. कुणाच्या हाताकडे बघू नका, त्यांच्या अंडर तुम्ही काम करू नका. तर तुम्ही स्वतः दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्यांना काम देणारे बना. तुम्ही धर्मनिरपेक्ष व्यवसाय कराच आणि तुम्ही दुसऱ्यांना काम देणारे बना, स्वतः दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा.
हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिसरं उद्दिष्ट होतं, जे मी तुम्हाला माझ्या रिअल लाईफ एक्झाम्पल मधून समजून सांगितलं. म्हणून एक कवी आहे, तुम्हाला खूप जवळचं गाणं आहे की गुर ओढणारा पोरगा आज साहेब झाला, गुर ओढणारा पोरगा आज साहेब झाला, तहसीलातला मोठा तो नायब झाला. कशामुळे झाला तर हा फक्त आणि फक्त शिक्षणामुळे झाला. जाती व्यवस्था आधारित व्यवसाय बदलून तो धर्मनिरपेक्ष जगतोय म्हणून तो झाला. हे एक मला इथे सांगावं असं वाटतं. त्याच्यानंतर मी म्हटलं की तिसरा मुद्दा असा आहे की शिक्षण पद्धतीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काय विचार होते. भारतीय शिक्षण पद्धत जी होती त्या शिक्षण पद्धतीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काय विचार आहेत ते मी सांगतो तुम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकी किडे बनण्याच्या एकदम विरोधात होते. मग ते जर पुस्तकी किडे बनण्याच्या विरोधात होते तर त्यांना काय अपेक्षित होतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे अपेक्षित होतं परीक्षा सर्वस्व नाही. जी काही परीक्षा आपण पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत घेतो ती सर्वस्व नाही, परीक्षा सर्वस्व नाहीये. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की युनिव्हर्सिटी कॅनॉट सक्सीड इफ इट मेक्स एक्झामिनेशन सिस्टम द बी ऑल अँड एंड ऑल ऑफ इट्स एक्झिस्टन्स. जर युनिव्हर्सिटीने एकच काम केलं, फक्त परीक्षा घेणे, अंतिम परीक्षा घेणे आणि सुरुवातीपासून परीक्षाच घेणे, तर तसं अजिबात कामाचं नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मग याला पर्याय काय, तर डॉक्टर बाबासाहेब कठोर ठराविक अभ्यासक्रमाच्या ते विरोधात तर होतेच, फक्त परीक्षा नव्हे तर विद्यार्थ्यांचं वर्षभराचं काम, त्यांचा प्रबंध, त्यांची तोंडी परीक्षा आणि प्रयोग करण्याची क्षमता याच्यावर भर द्या असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं. फक्त परीक्षा घेऊन तुम्ही एका विद्यार्थ्याचं टॅलेंट नाहीच बघू शकत. एक सायन्सचं म्हणायचं की द मेअर पीस ऑफ पेपर कॅनॉट डिसाइड माय इंटेलिजन्स. एक साधा पेपर माझं इंटेलिजन्स डिसाइड करू शकत नाही. त्यामुळं शिक्षण पद्धतीबद्दल बाबासाहेबांच्या विचारात बाबासाहेब पहिलं म्हणतात की परीक्षा सर्वस्व नाही. तुम्ही एखादा विद्यार्थी वर्षभरामध्ये काय काम करतो, तो त्याच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी काय करतो, त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचं शिक्षण कसं वापरतो, ह्याच्यावर त्याचं शिक्षण महत्वाचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि दुसरं जे आहे बाबासाहेबांचा विचार तो असा आहे की शिक्षकांना स्वातंत्र्य द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की टीचर्स ought to have entire control of education and examination of their students. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कुणी एक अशिक्षित मंत्री संत्री कोणी असेल त्याने शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरवू नये. जो शिक्षक आहे, ज्याला त्या विषयाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान ज्याला आहे त्या शिक्षकांना स्वातंत्र्य द्या की त्यांनी कोणत्या लेवलचा पेपर बनवला पाहिजे आणि त्यांच्या परीक्षेमध्ये काय समाविष्ट केलं पाहिजे, हे स्वातंत्र्य शिक्षकांना पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब म्हणतात. आणि त्यांना अभ्यासक्रम ठरवू द्या, त्यांना मुक्तपणे शिकवू द्या. बाबासाहेब म्हणतात की त्यांना पूर्ण स्वातंत्र्य द्या की काय शिकवायचं, शिकवण्यासाठी कोणती पद्धत अंगीकारायची आहे, एवढं स्वातंत्र्य त्यांना द्या. आणि आज बघतो, आज आपण जिल्हा परिषद शिक्षक आहे तिथे बरेच SIR ची ड्युटी लावा, जनगणना कर, काय असेल तर प्रायव्हेट याच्यामध्ये असतील तर मग त्या शिक्षण संस्था ज्याची आहे त्याच्या मुलाचा बर्थडे सेलिब्रेट कर, तर त्यासाठी वर्गणी गोळा कर, अशा सर्व गोष्टी चालतात शिक्षण क्षेत्रामध्ये चालतात. बाबासाहेबांना ते मान्य नव्हते. जर मी एका विषयाचा शिक्षक आहे तर मला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे की मी त्याचा अभ्यासक्रम काय ठेवायला पाहिजे आणि त्या एक्झाममध्ये काय द्यायला पाहिजे, हे पूर्ण शिक्षकांना स्वातंत्र्य असं बाबासाहेबांचा विचार होता. हा दुसरा विचार. तिसरा विचार असा होता की केवळ शाळा पुरेशी नाहीये. शिक्षणाबद्दल बोलताना बाबासाहेब म्हणतात की फक्त शालेय शिक्षण महत्वाचं नाही, तर मग काय महत्वाचं आहे, तर मग घरातील शिक्षण, वर्तमानपत्र, ग्रंथालय यातूनही शिक्षण व्हायला हवे.
जे लोक शाळेत जाऊ शकत नाही किंवा फक्त शाळेत जाऊनच शिक्षण नसतं, ते ज्ञान ते शिक्षण तुम्हाला घरातूनही भेटतं, ग्रंथालयातून भेटलं पाहिजे आणि ते वर्तमानपत्रातून पण भेटलं पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. काय म्हणतात ते, की केवळ शाळा पुरेसी नाही आणि म्हणून त्यांनी उच्च शिक्षणावर भर दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त शाळेपुरते मर्यादित राहिले नाही, त्यांनी उच्च शिक्षणावर भर दिला. म्हणजे उच्च शिक्षणावर भर दिला म्हणून त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नाकारलं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं अजिबात नाहीये. या गोष्टीवर मी पुढे येणार आहे. भारतीय संविधानामध्ये प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण याच्यावरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत, ते मी पुढे मांडणार आहे. पण बाबासाहेब आता असं म्हणतात की शाळा पुरेसी नाही. शाळा पुरेसी का नाही, तर शिक्षण वर्तमानपत्र ग्रंथालय यातूनही होतं आणि तुम्ही उच्च शिक्षण घ्यायला हवं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ते असं म्हणतात की द प्रोग्रेस ऑफ अ कम्युनिटी डिपेंड्स अपॉन हाऊ इट्स मेंबर्स ॲडव्हान्स इन हायर एज्युकेशन. एखाद्या समाजाची प्रगती जर तुम्हाला बघायची असेल तर त्या समाजामधले किती लोक हे उच्च शिक्षित आहेत, त्यावरून तुम्ही तो समाज किती प्रगत आहे हे ठरवू शकता, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. बेस्ट एक्झाम्पल द्यायचं तर बघा, ब्राह्मण लोक जे आहेत त्यांच्यामधले म्हातारे कोतारे बघा, ते डिग्री होल्डर आहेत, PhD होल्डर आहेत. त्यांच्यातला किती गरीबातला गरीब असू द्या, मोलमजुरी करून खाणारा का असू नये, खूप कमी लोक आहेत मोलमजुरी करणारे, पण असला तरी तो कमीत कमी ग्रॅज्युएट आहे. त्यांच्या आजी आजोबांना मराठी खडखड वाचता येते, थोडीफार इंग्रजी कळते, असं व्हायला पाहिजे आणि त्याच्यावरूनच त्या समाजाची प्रगती डिसाईड होऊ शकते, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. द प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी डिपेंड्स ऑन हाऊ देअर मेंबर्स ॲडव्हान्स इन हायर एज्युकेशन. उच्च शिक्षण घेणाऱ्यानंतर त्या समाजाची प्रगती डिसाईड होते, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. तर भारतीय शिक्षणाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही मतं होती. परीक्षा सर्वस्व नाही, शिक्षकांना पूर्ण अधिकार द्या, पूर्ण स्वातंत्र्य द्या, आणि तिसरं म्हणजे केवळ शाळा पुरेसी नाही. हे झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय शिक्षण पद्धतीबद्दलचे विचार. मी आतापर्यंत तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाबद्दलचे विचार सांगितले, शिक्षणाची 3 मुख्य उद्दिष्टे सांगितली आणि भारतीय शिक्षणाबद्दलचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगितले. मग आता मी पुढे सरकत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 20 जून 1946 दरम्यान सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली, मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेजची जेव्हा स्थापना केली त्यावेळी एक भाषण दिलं होतं आणि त्यानंतर 16 डिसेंबर 1952 एल्फिन्स्टन कॉलेज मुंबईमध्ये 16 डिसेंबर 1952 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये जेव्हा कॉन्व्होकेशन होतं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथे बोलवण्यात आलं होतं. तिथे बोलवण्यात आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थ्यांसमोर बोलायचं होतं. मग ते बोलत असताना बाबासाहेबांनी हे बोलणं प्रिफर केलं, हे बोलायला आवडलं त्यांना, की 1948 मध्ये काय झालं होतं, राधाकृष्णन कमिटी म्हणून एक कमिटी नेमली होती भारत सरकारने. 1948 मध्ये राधाकृष्णन कमिटी नेमली होती, जी युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन होतं. युनिव्हर्सिटीच्या संबंधित जे कमिशन होतं, जे युनिव्हर्सिटीचा सिलेबस ठरवणार, कामकाज ठरवणार, सगळ्या गोष्टी बघणार, राधाकृष्णन कमिटी. आणि राधाकृष्णन कमिटीचे अध्यक्ष चेअरमन होते सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्यांचा जन्मदिवस खरा म्हणजे आपण शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो. ते त्या कमिटीवर होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण पद्धतीमध्ये युनिव्हर्सिटी लेवलला काय काय बदल हवे हे पार्लिमेंटमध्ये मांडलं. तर 1948ला राधाकृष्णन कमिटीने काय केलं, असे भले मोठे खंडीभर 15, 20, 25 क्वेश्चन त्यांना पाठवले की मिस्टर आंबेडकर याच्यावर तुमचं काय मत आहे, याच्यावर उत्तर द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे उत्तर दिले ते बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम क्रमांक 2 मध्ये त्या युनिव्हर्सिटी कमिटीला दिली जी उत्तरं आहेत त्याच्यात लिखित उत्तरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि त्या लिखित उत्तरांपैकी जे 3 गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या होत्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे बोलायचे, त्यांना जर कोणी प्रश्न विचारले तर ते लेखी स्वरूपात उत्तर द्यायला घाबरायचे नाही.
का? कारण शिक्षणामुळे आलेली तर्कसंगतता, खरं काय खोटं काय आणि समाजाचं भलं काय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाणत होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 16 डिसेंबर 1952ला एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असं म्हणतात की द एम ऑफ युनिव्हर्सिटी एज्युकेशन इज नॉट सो मच फिलिंग द माइंड विथ फॅक्ट्स ॲज कॉलिंग फॉर हिज ओन इंडिव्हिज्युअलिटी अँड स्टिम्युलेटिंग हिम टू मेंटल एफर्ट्स. याचा अर्थ असा होतो की विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मनात फक्त माहिती भरू नये, तर त्यांनी त्यांची स्वतःची बुद्धी जागृत करावी. विद्यार्थ्यांच्या डोक्यात फक्त माहितीच भरू नये, त्यांनी त्याची बुद्धी जागृत करावी, जेणेकरून जागृत बुद्धीने तो त्याचं सत्य आणि असत्य ओळखेल. आणि खडसावून त्यांनी सांगितलं की विद्यापीठ म्हणजे ज्ञानाचे केंद्र असावे, ते कारकून घडवण्याचा कारखाना नसावा. बाबासाहेब म्हणतात की विद्यापीठ म्हणजे ज्ञानाचे केंद्र असावे, कारकून घडवणारा कारखाना नको. हे बाबासाहेबांनी त्या भाषणात सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची कॉलेजेस काढली, स्वतःचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट काढले, त्यांनी कॉलेज पार्लिमेंटची संकल्पना, म्हणजे जशी आपली भारतीय पार्लिमेंट आहे, जसं सगळ्या देशांचे पार्लिमेंट असतात, त्या पार्लिमेंटमध्ये जसं कामकाज चालतं, विरोधक असतात, सत्ताधारी असतात, त्यांच्यामध्ये डिबेट होतात, तशी डिबेट त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणली. त्याला म्हणायचं कॉलेज पार्लिमेंट. जेव्हा मी स्वतः पुण्याला होतो 2012 ते 2019, 2012 ते 16 मध्ये मी इंजिनिअरिंग पासआउट झालो. माझ्या फायनल इयरला असताना फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी आणि माझी एक विद्यार्थी मैत्रीण होती, आम्ही दोघांनी या कॉलेज पार्लिमेंटमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. त्याला म्हणतात मॉडेल युनायटेड नेशन, MUN. याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना एक कंट्री दिल्या जाते. मी आणि माझी फ्रेंड होती, तिने ऑस्ट्रेलिया चूज केलं होतं. आम्ही ऑस्ट्रेलियाचे दूतावास म्हणून त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आम्ही ऑस्ट्रेलियाला रिप्रेझेंट करत होतो. तर असे जे उपक्रम आहे, म्हणजे तिथे ऑस्ट्रेलिया मी आहे, चायना, तिथं प्रत्येक देशाचे होते महाराष्ट्रीयन पुण्यात शिकणारे विद्यार्थी, पण सांगितलं की तुम्ही ऑस्ट्रेलियाचे डेलिगेट आहात, तुम्ही चायनाचे डेलिगेट आहात, तुम्ही सिरियाचे डेलिगेट आहात, तुम्ही पाकिस्तानचे आहात, आणि तुमच्याकडे हा प्रश्न आहे, सांगा याच्यावर तुम्ही काय कन्क्लुजन काढता ॲज अ कंट्री. ह्याला म्हणायचं कॉलेज पार्लिमेंट. तर ज्या ऑस्ट्रेलियासाठी मी स्वतः ऑस्ट्रेलिया सारखं जे आपल्याला भास करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो. ते लिखाण माझं आता माझ्या डायरीमध्ये आहे, म्हणजे ऑस्ट्रेलियाला रिप्रेझेंट केलं. त्यासाठी मी नवीन होतो, अर्थातच मला आमचा नंबर आला नाही, कारण आमच्यापेक्षा खूप हुशार, ज्यांच्या एवढी इंग्लिश मिडियममध्ये शिकलेले आहेत, त्यांची मुलं इंग्लिश मिडियममध्ये शिकलेले आहेत, जे कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले आहेत. एक मुलगी होती, सिरियाला रिप्रेझेंट करत होती, ती कोणालाच बोलू देत नव्हती, ती बोलूच देत नव्हती कोणालाच, आणि तिचे अर्धे इंग्लिश शब्द आम्हाला कळत नव्हते, एवढी फास्ट होती. तर हे का घडतंय? जर युनिव्हर्सिटीने फक्त आणि फक्त कारकून बनवण्याचा कारखाना जर केला तर हे नाही घडणार. जर तुम्ही शालेय शिक्षणापासूनच एक प्रभावी सुशिक्षित नेतृत्व जर तुम्ही समाजाला देत असाल, तर आज जसा समाज किंवा भारताची राजकीय जे वाटचाल आहे ती कोणातरी एका जो माणूस म्हणजे निष्क्रिय आहे असं म्हणू शकतो त्यांच्या हातात आहे, तशी राहणार नाही. कधीपासून जर तुम्ही स्कूल लेवल पासून जर लोकांना पार्लिमेंटमध्ये कसं काम चालतं, विरोधक कसे असतात, तुम्ही जर पार्टी निर्माण केली तर तुमच्या पार्टीचा काय मोठं पाहिजे हे तुम्हाला जर बाल जीवनापासून बाल शिक्षणापासून जर शिकवलं तर ते महत्त्वाचं. आज जी कॉक्रोच जनता पार्टी म्हणतो त्याला 10 दिवसामध्ये पण नाही 2 दिवसामध्ये बीजेपीचे जेवढे फॉलोअर आहेत त्याच्यापेक्षा जास्त फॉलोअर भेटले. का? कारण तो जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांची संघटना आहे, त्यांना माहिती की नेतृत्व कसं असावं. म्हणजे मी त्याच्या फेवरिझममध्ये आहे असं म्हणत नाही, पण मी सांगतोय जे आता भारतामध्ये चालू आहे सध्या परिस्थिती जी आहे, कॉक्रोच जनता पार्टीला काय एवढं महत्त्व देत आहे? कारण विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी लढत आहे. एक सुशिक्षित विद्यार्थी एका विद्यार्थ्यासाठी लढू शकतो, त्यांचे प्रॉब्लेम्स जाणून घेऊ शकतो, आणि तसाच विद्यार्थी वर उच्च लेवलवर बसणे अपेक्षित आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जा आणि तुमच्या घरावर लिहून ठेवा की तुम्हाला या भारताची शासनकर्ती जमात व्हायचं आहे. ते बाबासाहेब यासाठीच म्हणायचे.
तर तुम्ही शासनकर्ती जमात झाला नाही तर शासनकर्ती जी काही जमात होईल त्याचे तळवे तुम्हाला चाटल्याशिवाय राहणार. मी जरी सुशिक्षित आहे तर PhD होल्डर आहे, तो नीटची एक्झाम फोडल्यानंतरचा जो शिक्षण मंत्री आहे तो फक्त राजीनामा देत नाहीये, त्यासाठी सोनम वांगचुक हे आंदोलन करत आहे आणि पोलीस त्यांना लाठीमारवर उचलून घेऊन जात आहे. ही शोकांतिका आहे. हे जर टाळायचं असेल तर बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांची बुद्धी जागृत करा, तुम्ही बुद्धी भ्रष्ट करण्याचं काम करू नका. असे संघटनांमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना टाकू शकता की त्यांची बुद्धी भ्रष्ट होईल. तुम्ही विद्यार्थ्यांची बुद्धी जागृत करा जेणेकरून विद्यार्थी स्वतःच जागृत होईल आणि परिणामी जो विद्यार्थी ज्या समाजात आहे तो समाज जागृत होईल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. तर ते भाषणामध्ये हे असं म्हणतात की विद्यापीठ कारकून बनणारा कारखाना नको. दुसरं बाबासाहेब असं म्हणतात, द युनिव्हर्सिटी शुड प्रोव्हाइड ॲटमॉस्फिअर फॉर स्टुडंट्स टू मोल्ड देमसेल्फ थ्रू इंडिपेंडंट इन्व्हेस्टिगेशन ऑफ ट्रूथ. म्हणजे विद्यार्थ्यांनी सत्याचा स्वतंत्र शोध घेतला पाहिजे. तुम्ही त्यांना नका मदत करू, तुम्ही त्यांना स्पून फिडिंग नका करू, चमच्याने घास नका भरवू. विद्यार्थ्यांना तुम्ही एवढं सक्षम बनवा की त्यांनी स्वतंत्र असा सत्याचा शोध त्यांच्या भिंतीवर घेतला पाहिजे. अंधळेपणाने पुस्तकात लिहिलेलं ज्ञान तुम्ही मान्य करू नका, त्याला तुम्ही प्रश्न विचारा आणि हे प्रश्न विचारण्याची शक्ती, प्रश्न विचारण्याची हिंमत तुमच्या शिक्षणानेच येईल असं बाबासाहेब म्हणायचे. त्याच्यामुळं प्रश्न विचारण्याची क्षमता आणि उत्तराचा शोध घेण्याची कृती, प्रश्न विचारण्याची क्षमता आणि उत्तराचा शोध घेण्याची कृती हा शिक्षणाचा खरा मापदंड आहे, या विचाराचे बाबासाहेब होते. बाबासाहेब म्हणतात की प्रश्न विचारण्याची तुमच्यात क्षमता पाहिजेच आणि तुम्ही जे उत्तर शोधण्याची कृती करत आहात ते म्हणजे खरे शिक्षण. नाहीतर प्रश्न तुम्हाला शिक्षकच द्यायले आणि ते उत्तर तुम्हालाच द्यायले, तुम्ही फक्त पाठ करायले आणि मार्क घ्यायले, ह्याला काहीच अर्थ नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणून ते असं म्हणतात की तुम्ही विद्यार्थ्यांना स्वतंत्रता द्या सत्य शोधण्याची. ठीक आहे. यापुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की मॉडर्न युनिव्हर्सिटी एज्युकेशन इज एक्सपेन्सिव्ह. मॉडर्न युनिव्हर्सिटी एज्युकेशन इज एक्सपेन्सिव्ह. पोर्टल्स आर क्लोज्ड to clever students whose guardians cannot foot the bill. इथं बाबासाहेबांनी इंग्लिशमध्ये एक म्हण वापरली आहे, कॅनॉट फूट द बिल. कॅनॉट फूट द बिल म्हणजे जे पैसे नसल्यामुळे फीस भरू शकत नाही किंवा पैशाची पूर्तता करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की आजचे विद्यापीठीय शिक्षण एवढे महाग आहे की जो विद्यार्थी खूप हुशार आहे पण त्याच्या आईवडिलांकडे पैसे नाही आहेत, त्यांनी काय करायचं. तर त्यासाठी बाबासाहेब म्हणतात की हुशार विद्यार्थ्यांच्या पालकांकडे फीस भरण्यासाठी पैसे नाही आहेत, त्यांच्यासाठी विद्यापीठाची दारं बंद आहेत. त्यामुळे विद्यापीठ उच्च शिक्षण घेण्यासाठी गव्हर्नमेंटनी रोल घेतला पाहिजे आणि त्याच्यावर काय काय कृती बाबासाहेबांनी केली मी पुढे सांगणार आहे. कोणती कलम ॲड केली, बाबासाहेबांनी त्याच्यावर काय कृती केली हे मी तुम्हाला सांगेन. तात्पुरतं मी एवढं सांगतो, बाबासाहेब म्हणतात की जे विद्यापीठीय शिक्षण आहे ते खूप महाग आहे. ते माझ्या तळागाळातील समाजातील जो विद्यार्थी आहे त्याच्या घरचे सुशिक्षित नाही आहेत, त्यांच्या हाताला काम नाही आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, ते विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण नाही घेऊ शकत. आपल्याला माहिती आहे खूप विद्यार्थी अर्धवट शिकले, 8वी शिकले, 10वी शिकले, 5वी शिकले, कोणी डिग्रीपर्यंत शिकले पण पुढे नाही शिकू शकले. का? ते क्लिअर म्हणतात की आमच्यावर जबाबदारी पडली, आमच्या आईवडील सुशिक्षित नव्हते, काम नव्हतं, आम्हाला स्वतः काम करावं लागलं, त्यांना पैसे कमवायची आवड निर्माण झाली आणि त्यांना शिक्षण सुटलं असं म्हणतात. ठीक आहे. सो हे बोलत असताना ह्या 3 गोष्टी त्यांनी भाषणात सांगितल्या. ह्या 3 गोष्टी सांगल्यानंतर बाबासाहेब म्हणतात की युनिव्हर्सिटीने हॉस्टेलवर पण काम केलं पाहिजे. त्यांनी हॉस्टेलची पण माहिती जर सांगितली. मी पुढे याच्यावर बोलणार आहे. इंडिया इज अ कंट्री ऑफ विलेजेस. इंडिया इज अ कंट्री ऑफ विलेजेस. दलित बॉईज मस्ट बी अवे फ्रॉम अनकोनियल सराउंडिंग्स. बाबासाहेब म्हणतात की भारत हा गावांचा देश आहे आणि त्या गावामध्ये हा प्रत्येक विद्यार्थी हा तिथं पोषक वातावरण नाही आहे. गावात तिथे खूप जुन्या विचाराचे लोक आहेत, अंधश्रद्धा बाळगणारे लोक आहेत, तर त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढून
मुख्य प्रवाह शिक्षणाचे आणून त्यांच्यासाठी हॉस्टेल उभारले पाहिजे, हे युनिव्हर्सिटीचं काम आहे आणि ते पण मोफत. आणि हे सगळं का करतो आपण? पैसा नसल्यामुळे करतो, बरोबर. सो असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं की भारताची लोकसंख्या बहुतांश गावांमध्ये राहते, तिथे दलित मुलांना जी भेदभावाची आणि नकारात्मक परिस्थिती भेटते त्यापासून दूर ठेवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे, असं बाबासाहेब आंबेडकरांनी खडसावून त्या कमिटीला जे आन्सर दिले होते त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं. ठीक आहे. आता हे पूर्ण झालं बाबासाहेबांचं शिक्षण म्हणजे काय. बाबासाहेबांसाठी त्यांनी शिक्षणाची जी उद्दिष्ट सांगितली, त्यानंतर त्यांचे शिक्षणाबद्दलचे विचार झाले आणि त्यांनी दिल्ली भाषणं झाली. तर बाबासाहेब हे फक्त आणि फक्त बोलणारे नव्हते, ते कृती करणारे होते. तर मग यापुढे आपण बघूया की बाबासाहेबांनी काय कृती केली आणि या कृतीनंतर रामराव गांधी यांची तुलनात्मक आणि मग मी समारोपाकडे येईल. तरी लांबच चालले की नाही मला माहिती नाही, मी बोर करतो काही पण माहिती नाही, पण मी माझा मुद्दा मांडतो आणि मग काम. ठीक आहे. सो आतापर्यंत आपण बघितलं की शिक्षणाचं महत्त्व काय आहे, त्याचे उद्दिष्ट काय पाहिजे आणि बाबासाहेबांचे भारतीय शिक्षणाबद्दलचे विचार बघितले आपण. आता बाबासाहेबांनी काय कृती केली, तर बाबासाहेबांनी सगळ्यात महत्त्वाची कृती अशी केली की त्यांनी 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केला समाजाला सुधारण्याचा. त्यांनी हिंदू नाही समाज सुधारण्याचा खूप प्रयत्न केला, हिंदू बोलण्याला सगळं केलं, पण तरीही जर सुधारत नसतील तर बाबासाहेबांना पर्यायी व्यवस्था ठेवावी लागायची. आधी बाबासाहेबांनी बदल करण्याचे, सुधारणा करण्याचे खूप प्रयत्न केले. पण बाबासाहेबांनी काय केलं की सगळ्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्या सवर्णांच्या आहेत, त्या खूप सावकार लोकांच्या आहेत, खूप उच्च शिक्षित किंवा पैसेवाल्यांच्या आहेत. म्हणून हे नाकारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि पीपल्स एज्युकेशनची स्थापना करतच त्यांनी सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद कॉलेज याची सुरुवात केली. तो सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद कॉलेज याची सुरुवात करण्यात बाबासाहेबांचा खूप मोठा वाटा आहे, जेणेकरून ते त्यांचेच आहे. का केलं तर गरीब आणि मागासवर्गीय मुलांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्या, या कारणासाठी त्यांनी सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद कॉलेज याची स्थापना केली. बरी स्थापना केल्यानंतर बाबासाहेब जाणून होते की माझ्या समाजातला जो काही व्यक्ती आहे किंवा जो काही विद्यार्थी आहे तो त्याला शिक्षणाची गोडी अजिबात नाहीये. तो सकाळी उठला की कुणाच तरी हाताखाली काम करायला जातो किंवा 10 वाजता जे सवर्ण लोक, जे सावकार लोक आहेत, 10-11 वाजताची दुकानं उघडणार, त्यांचे व्यवसाय चालू करणार आणि माझा जो पिछाडलेला विद्यार्थी आहे तो त्यांच्या हाताखाली काम करणार 10-11 वाजता जाऊन, तोपर्यंत सकाळची कामे करणार. मग बाबासाहेबांनी कल्पना अशी मांडली, बाबासाहेब म्हणले की मॉर्निंग कॉलेज. बाबासाहेबांच्या विचारातून मॉर्निंग कॉलेजची कन्सेप्ट आली, संकल्पना आली. ती संकल्पना काय होती? बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की कॉलेज हे दुपारी 12 ते 4 वगैरे, 10 ते 6 वगैरे ठेवू नका. कॉलेज सकाळी 6 किंवा 7 ला चालू करा, जेणेकरून सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत माझा विद्यार्थी शिकेल आणि मग तो त्याच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कामाला जाईल. आणि त्याचबरोबर रात्रशाळा पण चालू करा, जेणेकरून दिवसभर काम करणारा विद्यार्थी रात्री येऊन शाळेत शिकेल. एक तर मी त्याला सांगू शकत नाही की तू कामावर जाऊ नको, शिक. तो म्हणेल बाबासाहेब मी काय करू, अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मॉर्निंग कॉलेजची संकल्पना मांडली. मॉर्निंग कॉलेजची संकल्पना ही आहे की सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 11-12च्या आत कॉलेज संपणे आणि जेणेकरून तुम्ही 11-12 नंतर दिवसभर तुम्ही कुठे काम करायचे ते काम करू शकता. म्हणजे तुम्ही कमवा पण आणि शिका पण आणि स्वावलंबी बना. सो ही कन्सेप्ट होती मॉर्निंग कॉलेजची आणि इव्हिनिंग कॉलेजची, म्हणजे रात्रशाळा. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना रात्रशाळा माहिती असते, तुमचे आईवडील शिकले असतील, तुमच्यापैकी बरेच जण शिकले असतील, बरोबर. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट त्यांनी मांडली, मॉर्निंग कॉलेजची संकल्पना. ठीक आहे. आणि त्यांनी वसतिगृहांवर भर दिला, कारण खेड्यातील मुलाला शहरात येऊन शिकणे सोपे नव्हते. म्हणून त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी मार्फत कॉलेज तर सुरू केलीच, त्यांनी हॉस्टेल पण चालू केलं. त्या हॉस्टेलसाठी त्यांनी काहीच फीस नाही ठेवली, मुफ्त हॉस्टेल होते. मी माझा स्वतःचा एक किस्सा सांगतो, कदाचित तुम्हाला असं वाटेल. जेव्हा मी स्वतः इंजिनिअरिंगला होतो तेव्हा बाबासाहेबांच्या कृपेमुळे, बाबासाहेबांच्या तरतुदीमुळे माझ्या कॉलेजची फीस फर्स्ट इयरला मला 8,000 होती पूर्ण वर्षाची. ती फायनल इयरला 4 वर्षापर्यंत जाईपर्यंत ती 11,000 झाली.
2012 ते 16चं इंजिनिअरिंग कॉलेजचं सांगतोय. माझ्यासाठी माझ्या कॉलेजची वर्षभराची फीस किती होती? 11,000. पण माझे वडील चांगल्या नोकरीला असल्यामुळे मी हॉस्टेलवर राहायचो नाही, तर मला राहायचा 2,500 खर्च महिन्याचा आणि खायचा 2,500 खर्च जर पकडला तर महिन्याला 5,000 माझा खर्च व्हायचा. वार्षिक फीस माझ्या कॉलेजची 11,000 होती आणि 12×5 60,000 वर्षाचा खर्च माझा होता राहण्याचा आणि खायचा. हे माझे वडील शिक्षित होते म्हणून मला माणूस झालं. पण कॉलेजची फीस 10,000 भरा आणि 60,000 राहायला आणि खायला लागत असतील तर खेड्यापाड्यातला जो मोलमजुरी करणारा जो समाज माझा पिछाडलेला आहे तो कशाला त्याच्या मुलाला पाठवेल? तो वर्षभरामध्ये 11,000 जमा करू शकतो. पण 60 आणि 70,000 तुम्हाला जो फीस लागतीये खाण्यासाठी आणि राहण्यासाठी, हे बाबासाहेबांना मान्य नाही. हे मी स्वतः अनुभवलंय. तुम्हाला शिकायला काही पैसा लागणार नाही बाबासाहेबांच्या डोक्यामुळे, पण तुम्हाला राहायला, तुम्हाला मेसला, तुम्हाला वह्या पुस्तकांना, तर हे बाबासाहेब जाणून होते. म्हणून बाबासाहेब म्हटले की फक्त एज्युकेशन इन्स्टिट्यूट चालू करून फायदा नाहीये. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट सोबत तुम्ही हॉस्टेल पण चालू करा आणि त्या हॉस्टेलला पैसे घेऊ नका, ती मोफत करा. हॉस्टेल हे मोफत असले पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं, जेणेकरून विद्यार्थ्यांचा अवांतर खर्च वाचेल. ठीक आहे. आणि म्हणून त्याने कलम 45 लावलं. हे काय ते आपण पुढे बघणार. तर ही होती बाबासाहेबांची कृती, सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद कॉलेज हे स्थापन करणं. ठीक आहे. आणि वसतिगृहांवर भर देणे. हे आता आपण बघूया की रानडे, गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे तीनच का तुम्ही चूज केले? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा यांचाच तुलनात्मक अभ्यास काय घेतला? तर याला कारण असं आहे की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे पहिले पुरस्कर्ते होते शिक्षणाचे. 1893 मध्ये पहिल्यांदा त्यांनी बिल मांडलं. न्यायमूर्ती गोविंद रानडे यांचा जन्म 1842 आणि मृत्यू 1901 चा आहे. तोच गांधीजींचा 1869 ते 1948 पर्यंत गांधीजी हयात होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्याला माहिती आहे 1891 ते 1956. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1891 ला त्यांचा जन्म झाला, त्याच्यानंतर 2-3 वर्षांनी 1893 मध्ये पहिलं बिल मांडणारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते. म्हणून मला वाटलं की रानडे यांना आपण घेतलं पाहिजे. मग गांधीजींना काय घ्यायचं? जरी महात्मा गांधी हे घटना समितीमध्ये नव्हते, ते कधी पार्लिमेंटची पायरी चढले नव्हते, पण जे लोक पार्लिमेंटमध्ये होते, जे लोक राजकारणामध्ये होते, ते लोक आधी गांधीजींच्या घरी जायचे, त्यांचे विचार घ्यायचे आणि मग ते अंमलात आणायचे. असा प्रकार होता. म्हणून मला वाटतं की रामदेव गोविंद रानडेंसोबत महात्मा गांधी यांचे विचार पण आपण अभ्यासाला पाहिजे. आणि मग येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून महादेव गोविंद रानडे, गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा तुलनात्मक अभ्यास करताना मला हे सांगावंसं वाटतं की रानडेंसाठी मुख्य संकल्पना होती सामाजिक सुधारणा आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण. रानडे काय म्हणतात की सामाजिक सुधारणा झाली पाहिजे आणि प्राथमिक शिक्षण हे सक्तीचंच पाहिजे, ऑप्शनच नाही दुसरं काही. तर गांधीजी काय म्हणतात की नई तालीम आणि बेसिक एज्युकेशन. गांधींची मुख्य संकल्पना होती की शिक्षण हे पुस्तकापुरतं मर्यादित नको, ते काम आणि जीवनाशी जोडलेले असावं, असा गांधींची मुख्य संकल्पना होती. पण याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेबांची मुख्य संकल्पना काय होती? सर्वांसाठी, सवर्ण, दलित, स्त्री, पुरुष सर्वांसाठी मोफत, सक्तीचे आणि उच्च शिक्षण. एक म्हणतात फक्त प्राथमिक शिक्षण सक्तीचं करा, दुसरे म्हणतात शिक्षणासोबत काम द्या. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या पुढे जाऊन म्हणतात की शिक्षण हे सर्वांसाठी मोफत करा, त्याच्यामध्ये सक्तीचे पण करा आणि उच्च शिक्षणावर पण भर द्या. ही मुख्य संकल्पना तिघांची. त्याच्यानंतर शिक्षणाचा उद्देश होता, रानडेंचा शिक्षणाचा उद्देश हा समाज सुधारणा आणि पाश्चिमात्य विज्ञानाचा प्रसार. पाश्चिमात्य जे देश आहेत त्यांच्यामध्ये जे विज्ञान शिकवतात त्याचा प्रसार करणे हा रानडेंचा मुख्य उद्देश होता शिक्षणाचा. गांधीजींचा मुख्य उद्देश होता स्वावलंबन, चरित्र घडवणे आणि हस्तकौशल्य. गांधीजींनी हस्तकौशल्यावर भर दिला. पण याच्या पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा उद्देश हा होता स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक मुक्ती.
या दोघांच्याही पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की शिक्षणाचा उद्देश स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक मुक्तीवर आधारलेला पाहिजे. मग रानडे काय म्हणतात की भाषा ही इंग्रजी पाहिजे, मराठीत आणि मराठीद्वारे तुम्ही आधुनिक शिक्षण द्या. इंग्रजीमध्ये भाषा म्हणजे अभ्यासक्रम पाहिजे, पण मराठीद्वारे आधुनिक शिक्षण द्या. गांधीजींचं याच्यात खूपच मला हे वाटतंय. गांधीजी म्हणतात की मातृभाषेमध्ये द्या आणि हस्तकौशल्यावर भर द्या आणि इंग्रजी नकोच. इंग्रजी नकोच का? कारण समाजाला इंग्रजी येतच नाही ना, मग त्यांना शिकवायची पण कशाला? मातृभाषेतच त्यांना ज्ञान द्या आणि हस्तकौशल्य शिकवा. रंगरंगोटी शिकवा, फर्निचर शिकवा, चांभारकाम शिकवा, कुंभारकाम शिकवा, हस्तकौशल्यातून शिकवा. इंग्लिशचं काही घेणं देणं नाही, असं गांधीजींचं मत होतं. यापुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की इंग्रजी आवश्यक आहेच, कारण इंग्रजी ही ज्ञानाची किल्ली आहे आणि इंग्रजी शिवाय तुम्हाला पूर्ण जगातलं ज्ञान मिळणार नाही. तुम्ही जर मातृभाषेत शिकणार तर तुम्ही तुमचा जेवढा रिजन आहे, जेवढा तुमचा विभाग आहे ज्याच्यामध्ये ती मातृभाषा बोलली जाते, तेवढ्याला तुम्ही मर्यादित राहसाल. पण बाबासाहेब म्हणतात की पूर्ण जगाचा जर तुम्हाला ज्ञान घ्यायचं असेल तर इंग्रजी ही यायला हवीच. ती ज्ञानाची किल्ली आहे. स्वतः बाबासाहेबांनी तेच केलं. स्वतः इंग्रजी शिकले आणि पूर्ण जगातील युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. मग लक्ष कोणाला केलं रानडेंनी? तर प्रामुख्याने त्यांनी मध्यमवर्गीयांना लक्ष केलं. लक्षग्रुप त्यांचा होता मध्यमवर्गीय. मग गांधीजींचा लक्षवर्ग काय होता? तर गांधीजींचा लक्षवर्ग होता ग्रामीण, गरीब, शेतकरी. गांधीजी म्हटलं फक्त ग्रामीण, गरीब आणि शेतकरी मुलांना तुम्ही शिक्षण द्या. याच्या पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि स्त्रिया ह्यांना त्यांनी लक्ष केलं आणि बाबासाहेब म्हटले की ह्यांना शिक्षण द्या. फक्त मध्यमवर्गीयांना नका देऊ, फक्त गरीब ग्रामीण मुलांना देऊ नका, तर दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि स्त्रिया ह्यांना शिक्षण द्या, असं बाबासाहेब म्हणाले. पुढे महत्वाची संस्था कोणती काढली रानडेंनी? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884 जे फर्ग्युसन कॉलेज आहे पुण्यात, ते डेक्कन सोसायटीचं आहे, जे 1884 मध्ये त्यांनी काढले. कुणी? रानडेंनी. महात्मा गांधींनी वर्ध्यामध्ये 1937 मध्ये सेवाग्राम आश्रमशाळा काढली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी सिद्धार्थ कॉलेज 1946 मध्ये त्याची स्थापना केली. मग ह्या ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत ह्यांचा पैशाचा स्रोत कुठून असायला पाहिजे? तर रानडे असं म्हणतात की सरकारी अनुदान आणि देणग्या. सरकारी अनुदान आणि देणग्यांमधून हे शिक्षण इन्स्टिट्यूट जे आहेत ते चालले पाहिजे. आणि गांधीजी काय म्हणतात? गांधीजी असं म्हणतात की विद्यार्थ्यांनाच काम करू द्या, त्यांच्या कामातून जे पैसे भेटतील त्याच्यावर शाळेचं बघूया, म्हणजे श्रमाद्वारे स्वावलंबी शाळा. हे गांधीजींचं म्हणणं होतं, श्रमाद्वारे स्वावलंबी शाळा. यापुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की माझा समाज हा पैसा तर देऊ शकत नाही, त्यामुळे संपूर्ण खर्च हा राज्याने उचलला पाहिजे. ह्या दोघांच्या पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की संपूर्ण खर्च हा राज्याने उतरला पाहिजे. तर मुख्यमंत्र रानडेंनी दिलं की एज्युकेशन फॉर सोशल रिफॉर्म्स. रानडे म्हणतात एज्युकेशन फॉर सोशल रिफॉर्म्स, सामाजिक सुधारणेसाठी शिक्षण पाहिजे, असं रानडेंचं म्हणणं आहे. तेच लर्न व्हाईल यू अर्न. गांधीजी म्हणतात तुम्ही शिका, पण कमवत कमवत शिका, हस्तकौशल्यातून शिका. याच्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, खूप स्ट्रॉंगली म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. एज्युकेट, एज्युकेट अँड ऑर्गनाइज. शिक्षण घ्याच, त्याच्यानंतर तुम्ही संघर्ष करा आणि संघटितही व्हा, असं ते म्हणतात. थोडक्यात सारांश सांगतो. रानडेंनी राज्याची सक्ती केली पाहिजे, राज्याने सक्ती केली पाहिजे असं म्हणते. 1893 मध्ये कंपल्सरी प्रायमरी एज्युकेशनचं बिल रानडेंनी दिलं. रानडेंनी राज्य जे आहे त्यांनी 6 ते 10 वयोगटातील मुलांना शाळेत आणण्याचे हे कर्तव्य आहे, नाहीतर समाज मागे राहील, असं वाक्य सांगितलं. रानडे म्हणाले की तुमच्या सरकारचं काम आहे विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येणे, नाहीतर समाज मागे राहील. मग याला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आणि जे सवर्ण होते, सवर्ण म्हणजे पालकांच्या स्वातंत्र्यात रानडे ढवळाढवळ करतायत. जर आमच्या विद्यार्थ्यांना ते शिकण्यासाठी घेऊन जात आहेत
तर ते आमच्या स्वातंत्र्य ढवळढवळ करतात म्हणून त्यांचं बिल फेटाळून टाकलं. रानडेंचं बिल जे 1893 मध्ये त्यांनी मांडलं ते फेटाळण्यात आलं. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे गांधीजी संसदेत नव्हते, घटना समितीत नव्हते. त्यांचं सारांश सांगायचं तर शाळा स्वावलंबी असावी, सूत कताई, शेती शिकवावी, इंग्रजी नकोच. म्हणजे स्वतः बॅरिस्टर होते, स्वतः साऊथ आफ्रिकेमध्ये गेले इंग्लिशच्या जोरावर, पण त्यांचं म्हणणं होतं की भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये इंग्रजी नको, फक्त मातृभाषा हवी, असं गांधीजींचं म्हणणं. याउलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यांनी पैसे द्यावे, आरक्षण द्यावे आणि उच्च शिक्षणापर्यंत संधी द्यावी, हे बाबासाहेबांनी मांडलं. जेव्हा 1927 आणि 28 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई विधान परिषदेत सदस्य म्हणून होते आणि 1927 मध्ये प्रायमरी एज्युकेशन बिल समारोपाकडेच आहे, 10 मिनिटात संपवतो. 1927 मध्ये प्रायमरी एज्युकेशन बिल याच्यातून त्यांनी म्हटलं की दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र शाळा, दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र शाळा, सक्ती आणि मोफत पुस्तके. आमचा समाज एखाद्या शाळेत येईल, पण आजकाल आपण बघतो की शाळेची फीस वेगळी, पुस्तकांची फीस वेगळी, युनिफॉर्मची फीस वेगळी, खेळाच्या बुटाची वेगळी, हे सगळ्या वेगळ्या फीस आहेत. बाबासाहेब म्हणायचे की दलित वस्त्यांवरची स्वतंत्र शाळा पाहिजे, सक्ती तर पाहिजेच आणि मोफत पुस्तके पण पाहिजे. ठीक आहे, हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. मग जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे मसुदेवर जेव्हा अध्यक्ष होते, घटना मसुदेवर, तेव्हा 23 नोव्हेंबर 1948 रोजी कलम 45 वर त्यांनी चर्चा केली. त्यांचं म्हणणं होतं विदाउट एज्युकेशन पॉलिटिकल डेमोक्रेसी कॅनॉट लिव्ह. द स्टेट मस्ट प्रोव्हाइड फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर ऑल चिल्ड्रन अप टू 14 इयर्स विदिन 10 इयर्स. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं कलम 45 मध्ये की 10 वर्षात 0 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना हे मोफत शिक्षण पाहिजे, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. परिणामी काय, सक्ती, मोफत, आरक्षण प्लस उच्च शिक्षण ही पूर्ण राज्याची पूर्ण जबाबदारी. आता सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये काय तरतुदी केल्या. बाबासाहेब आंबेडकर एवढं बोलले, सिद्धार्थ कॉलेज काढलं, मिलिंद कॉलेज काढलं आणि त्याच्यानंतर घटना जी बाबासाहेबांनी आपल्याला दिली त्याच्यात बाबासाहेबांनी 3 अशी कलम टाकली की जी शिक्षणावर आधारित आहे आणि त्याचा आत्ताच्या जगामध्ये पण त्याचा वापर होतो. राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 जो 2010ला शिक्षणाचा अधिकार, राईट टू एज्युकेशन हा शिक्षणाचा अधिकार आता पण लागू आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 कलम दिली. ही 3 कलम कोणती? कलम 21 आर्टिकल 21A आणि आर्टिकल 45 कलम 45 आणि आर्टिकल 46 कलम 46. तर त्यापैकी ही तिन्ही जी कलम आहेत ती शिक्षणाशी, समाजातील दुर्बल घटकांशी, ही त्यांच्या कल्याणाशी संबंधित आहे. मग कलम 21 मध्ये 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं बाबासाहेब. ठीक आहे, त्याचं एक्झॅक्ट स्टेटमेंट असं आहे की द स्टेट शॅल प्रोव्हाइड फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू ऑल चिल्ड्रन ऑफ द एज ऑफ 6 to 14 इयर्स इन सच अ मॅनर ॲज द स्टेट बाय लॉ डिटरमाइन. बाबासाहेब म्हणतात की 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पण सक्तीचं शिक्षण द्या आणि याची पूर्ण जिम्मेदारी राज्याची पाहिजे आणि असा एक लॉ बनवा. पॅरेंट्सला सांगा की हे कायदा आहे, तुम्हाला शिक्षण त्यांना द्यावंच लागेल 14 वर्षापर्यंत 21A मध्ये. आणि 21A नंतर मूलभूत अधिकार झाला. मूलभूत अधिकार म्हणजे तुम्ही डायरेक्ट कोर्टात दाद मागू शकता जर तुमच्या पॅरेंट्सने तुम्हाला शिक्षण नाही दिलं तर. एवढ्या तरतुदी बाबासाहेबांनी करून ठेवल्या. मग कलम 45 काय म्हणतं? कलम 21 मध्ये 6व्या वयोगटातून 14व्या वयोगटात. आपल्याला माहिती आहे लहान बालक 4-5 वर्ष झाला की घर डोक्यावर येतं, त्याला थोडीशी जाण येते. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलम 45 मध्ये असं म्हणतात की द स्टेट शॅल एन्डेव्हर टू प्रोव्हाइड अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन फॉर ऑल चिल्ड्रन अंटिल दे कम्प्लीट द एज ऑफ 6. 6 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांची अंगणवाडी, बालवाडी, त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या शिक्षणाची काळजी तर घ्याच, त्यांच्या आरोग्याची पण काळजी घ्या, असं कलम 45 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि ते धोरण देतात अंगणवाडी आणि बालवाडीचं. ते म्हणतात की 6 वर्षाखाली मुलांच्या आरोग्याची आणि शिक्षणाची काळजी घेण्याचा सल्ला देतात आणि जर त्याला मूलभूत हक्क नाही बनवू शकले तर बाबासाहेबांनी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे
डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज DPSP ज्याला आपण म्हणतो, आर्टिकल 45 ते 52 पर्यंत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केलं आणि अंगणवाडी आणि बालवाडींना त्यांनी संविधानामध्ये जागा दिली. हे झालं 0 ते 6 वर्षापर्यंत अंगणवाडी बालवाडी, 6 ते 14 पर्यंत मोफत पण सक्तीचं शिक्षण हे बाबासाहेबांनी दिलं. कलम 46 म्हणतो दुर्बल घटकांचे हितकरण, म्हणजे SC आणि ST ला तुम्ही सक्तीचं आणि मोफत शिक्षण देसाल, पण उद्या माझा SC आणि ST समाजाचा विद्यार्थी जर कॉलेजमध्ये शाळेमध्ये गेला आणि त्यांना समाजावर, त्यांच्या शिक्षणावर आणि तुमच्या सामाजिक प्रगतीवर जर एखाद्याने त्यांना हिणवलं, त्यांच्यावर जातीयता केली, तर माझा समाज घाबरेल, SC आणि ST शिक्षणापासून दूर राहतील. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 46 मध्ये असं सांगितलं की SC आणि ST ला आरक्षण द्या, शिक्षण मोफत करा, सक्तीचं कराच, पण त्यांना आरक्षण पण द्या. तर कलम 46 साठी आहे ते म्हणतात की द स्टेट शॅल प्रमोट, म्हणजे मराठीत सांगतो डायरेक्ट, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि समाजातील इतर दुर्बल घटक, अदर बॅकवर्ड क्लासेस, OBC, EBC किंवा OBC कन्सेप्ट आहे. बाबासाहेब म्हणतात की SC आणि ST साठी आरक्षण द्या, तसे इतर मागास वर्गीयांना, इतर दुर्बल घटकांना पण द्या, आणि शिक्षणाला आणि आर्थिक प्रगतीला सरकारने विशेष महत्त्व द्यायला, शिक्षण आणि आर्थिक प्रगती असं बाबासाहेब म्हणतात, जेणेकरून सामाजिक शोषण होणार नाही. ही समाजाची काळजी घेण्याचं कर्तव्य हे राज्याचं आहे असं बाबासाहेब म्हणतात. ठीक आहे. तर शेवटाकडे वळताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूलभूत हक्कामध्येच ते समाविष्ट करायचं होतं शिक्षण, पण तेव्हाची भारताची परिस्थिती खूप बिकट होती. सगळ्यांना मोफत शिक्षण द्यावं एवढा पैसा भारताच्या तिजोरीमध्ये नव्हता. मग तात्पुरती बाबासाहेबांनी काय केलं, कलम 45 आणि 46 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वामध्ये टाकलं. त्याच्याहून 2009 मध्ये संसदेमध्ये म्हणजे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करत शिक्षणाला कलम 21 मध्ये मूलभूत अधिकार 2019 ला मिळाला आणि 2010 ला ते लागू झालं. राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार, त्याला RTE म्हणतो आपण, त्याच्यातून ते झालं. तर ही बाबासाहेबांची कृती. शेवटी मी एवढंच सांगतो, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर पार्लिमेंटमध्ये होते, आमदार खासदार जेव्हा होते, तेव्हा त्यांचा इतर सदस्यांशी काय संवाद झाले, 5 मिनिटात मी संपवतो आणि पुढच्या 5 मिनिटात समारोप. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये होते, तेव्हा त्यांचे TT कृष्णमाचारी म्हणून एक सहकारी होते. ते घटना समितीवर होते, 6 ते 7 सदस्य घटना समितीवर होते, त्यापैकी बाबासाहेब एक होते. आणि TT कृष्णमाचारी काय म्हणतात की मिस्टर आंबेडकर, राज्याकडे एवढा पैसा कुठे आहे? तुम्ही प्रत्येक वेळी म्हणताय की शिक्षण सक्तीचं करा, मोफत करा, पैसा कुठे आहे राज्याकडे? यावेळेस बाबासाहेब आंबेडकर उत्तर देतात की पैसा नाही म्हणून मूलभूत हक्क नाकारता येणार नाही, तुम्ही प्राधान्य द्या, कारण पैशाचं सांगू नका, फक्त पैशामुळे शिक्षणापासून वंचित राहणं हे योग्य नाहीये, असं बाबासाहेबांचं त्यांना उत्तर आहे. मग दुसरे काही सदस्य काय म्हणतात, हे राज्याच्या ऐवजी पालकांची जबाबदारी आहे. काही म्हणाले की राज्य तुम्ही काय करायला, तुमचं काय आम्ही उत्तर घेतलंय का? ही जबाबदारी पालकांची आहे. यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणताय की गरीब पालक काय करतील? तुम्ही म्हणताय जर शिक्षणाची जबाबदारी ही पालकांची आहे, पालकांकडे पैसाच नाहीये, तर गरीब पालक काय करतील? त्यामुळे गरीब पालक काय करतील म्हणून राज्याने त्याची पूर्ण जबाबदारी घ्या. म्हणजे ह्याला पण बाबासाहेबांनी आणून पाडलं की एक तर राज्याकडे पैसा तुम्ही अजिबात सांगू नका, पालकांनी जबाबदारी घ्यायला. पालक स्वतः जागेवर नसतात आमचे, कुठे कामाला जातात, कुठं पैसा नाही, कुठं शिक्षण देणार, असं झालं. दुसरे सवर्ण जे उच्च जातीचे आमदार होते, त्यांनी म्हटले की दलित मुलांमुळे आमच्या मुलांचे शिक्षण बिघडेल. हा दलितांना जर तुम्ही वेगळ्या शाळा दिल्या, दलितांना वेगळ्या शाळा नसाव्या, असं काही उच्च जातीतले जे आमदार होते त्यांचं म्हणणं होतं की दलितांना वेगळ्या शाळा नको, त्यांच्यामुळे आमच्या शिक्षकांचं, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होतं. मग त्यावर बाबासाहेब म्हणतात अज्ञान हेच अस्पृश्यतेचे मूळ कारण आहे आणि जोपर्यंत दलित शिकत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य हे खोटे आहे, असं बाबासाहेब म्हणतात की दलित हा शिकलाच पाहिजे. जोपर्यंत दलित शिकत नाही तोपर्यंत तुमचं जे स्वातंत्र्य आहे ते खोटं आहे, असं बाबासाहेबांचा विचार आहे. म्हणून समारोपाकडे जाताना मी एवढंच सांगतो मित्रांनो, बाबासाहेबांचे तत्व काय एका वाक्यात सांगायचे म्हटलं तर शिक्षण हे
माणसाला माणूस बनवतं. शिक्षण हे माणसाला माणूस बनवतं. शिक्षण हे शस्त्र तर आहेच. शिक्षण हे शस्त्र आहे, ते एक साधन आहे आणि ती साधनाही आहे. शिक्षण काय आहे? शस्त्र आहे, ते एक साधन आहे प्रगतीचं आणि ती साधनाही आहे असं म्हणणं आहे. आपण आज ज्या वर्गामध्ये बसलो आहोत, ज्याचा आपण अभ्यास करतोय, लिहू शकतो, बरेच लोक लिहितायत, वाचतायत, ही फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षामुळे पॉसिबल झालेलं आहे असं मला वाटतं. आणि बाबासाहेब एवढं म्हणले की शिका 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 शिका. अरे शिक्षण घेणे आणि शिक्षण देणे हे खूप दूरची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी अगोदर तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला. तुम्हाला शिक्षणाचा अधिकारच जर नसेल तर तुम्ही काय शिक्षण घेणार आणि काय शिक्षण देणार? म्हणून बाबासाहेब एवढे महान आहेत की त्यांनी फक्त शिक्षण नाही दिलं, त्यांनी तुम्हाला शिक्षणाचा आधी अधिकार मिळवून दिला आणि मग शिक्षण दिले. म्हणजे बाबासाहेब हे तुमच्या बायोलॉजिकल फादर पेक्षा का ग्रेट आहे? कारण तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. आधी त्यांनी अधिकार मिळवून देण्यासाठी झगडा केला ह्या सवर्ण राजकीय संस्थेशी, शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला आणि मग शिक्षण दिलं. हे महत्वाचं. सो मला एवढंच सांगायचंय की शिकूया, पुढे जाऊया आणि बाबासाहेबांचे स्वप्न पुढे नेऊया. आता बाबासाहेबांचं काय स्वप्न होते? तर बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत हा बौद्धमय झाला पाहिजे. मला असं वाटतं पर्सनली की भारत बौद्धमय करणं हे स्वप्न तुम्ही बाळगा, पण अशिक्षित राहून तुम्ही भारत बौद्धमय करू शकत नाही. तुम्हाला सुशिक्षित होणं गरजेचं आहे. फक्त अकॅडमिक सुशिक्षित होऊन नाही चालणार, तुम्हाला आध्यात्मिक सुशिक्षित व्हावं लागेल. तुम्हाला अध्यात्म, बुद्धिझम काय आहे हे तुम्हाला स्वतःला शिकावं लागेल आणि मग भारताला बुद्धिस्ट करावं लागेल. म्हणून मला वाटतं की याची पहिली पायरी महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी दिली आणि त्यानंतर त्यांनी शिक्षणाचा तर पाया रोवलाच आणि ह्याची सुरुवात मला वाटते भारत बौद्धमय करायचं असेल तर आध्यात्मिक शिक्षणाची सगळ्यात मोठं काम कोणी केलं असेल तर उर्गेन संघरक्षित जी जे काम करत आहेत ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. का महत्वाचं वाटतं? कारण तुम्हाला भारत बौद्धमय करायचं आणि तुम्हाला बुद्धिझम काय हेच माहिती नाही. तर उर्गेन संघरक्षित यांनी जी संघ स्थापन केला आहे त्रिरत्न बौद्ध महासंघ, हे तेच बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडत आहे आणि त्याच तत्वावर चालत आहे असं माझं मत आहे. आणि या शिक्षणाच्या अधिकारामुळेच आणि मला या संघात काम करण्याचा अभिमान यामुळेच आहे की बाबासाहेबांचं स्वप्न जे भारत बौद्धमय करा ह्याची पहिली पायरी आहे आध्यात्मिक शिक्षण. ते उर्गेन संघरक्षितजी यांनी त्यांच्या संघामध्ये आपल्याला वेळोवेळी देत आहेत. बुद्धिझम काय आहे हे जाणून घेतोय, सगळ्या गोष्टी आपण जाणतो आहोत आणि याच्यात बंद संघरक्षितांचं खूप महत्वाचं योगदान आहे असं मी म्हणतो. आणि शेवटी शिक्षणामुळे आपण कुठे होतो आणि कुठून कुठे आलो हे दोनच ओळीमध्ये सांगतो आणि संपवतो. हे जसं मी अगोदर सांगितलं की दोन ओळी त्या खूप महत्वाच्या होत्या माझ्यासाठी, हा पण खूप महत्वाचा आहे. मी एवढं तुम्हाला एक तासापासून सांगतोय, हे एका कवीने आणि गीतकाराने दोनच शब्दात मांडले की बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने. बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने, आज टाय कोट घालून मी चाललो विमानात. आणि बाबासाहेब म्हणतात की मला बैलगाडीत बसू नाही दिलं, बैलगाडी माझ्या स्पर्शाने बाटली, पण आज मी टाय कोट घालून विमानात जातो. ही शिक्षण क्रांती बाबासाहेबांनी आपल्याला दिली. ती शिक्षण क्रांती आपण आपल्या आयुष्यात रुजवा, त्याचं आपल्या सोबतच्यांना फायदा होईल असं वागा. आणि तेच म्हणतो की शिकूया, पुढे जाऊया आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करूया. जय भीम, नमो बुद्धाय. मी अगोदरच आभार मानले होते, पण तरी पण संघाने मला ही संधी दिली आणि माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे. आदरणीय चेअरमन धम्माचारी पद्मगरपजी हे त्रिरत्न बौद्ध महासंघ नांदेड यांनी मला जी जिम्मेदारी दिली आहे, मला वाटते ती जशी जशी मोडक्या तोडक्या शब्दात मला जशी मांडता येईल तशी मी मांडली. इथून पुढे जेव्हा मला जर जबाबदारी दिली तर ती मी योग्यतेने पार पाडेल असं मी आश्वासन देतो. आणि संघाचे आभार मानतो. मी तुमच्यापासून वयाने खूप लहान आहे, तुम्ही खूप शांत चित्ताने
मला ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि मला इथं खरंच म्हणजे बाबासाहेब जे मला 32 वर्षात नाही मिळाले ते 8 दिवसात काय मी आधीच सांगितलं, हे फक्त संघामुळे शक्य झालेलं आहे. माझी जी प्रगती होत आहे ते संघामुळे होत आहे. आणि संघाचे प्रयत्नमुक्त महासंघ असो, प्रयत्नमुक्त महासंघ पूर्ण जगामधला जो आहे त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि तो माझं भाषण सांगतो. जय हिंद, जय भारत. भूमंत सचिन सामाखरे यांनी खरंच त्यांच्या या आजच्या प्रवचनाला न्याय दिला आहे असं मला तरी वाटते. बरं का, मी बाप आहे म्हणून नाही, पण मी ते ऐकलंय. माझं लिहिणं लिहिता थांबवलं आणि ऐकायला जास्त मी फरक दिला. आणि त्यांनी काय काय म्हणते बरंचसं मी लिहून घेतले, पण ते आता मी तर सांगत नाहीये, कारण त्यांनी प्रत्येकाने ऐकलंय, त्याच्यामुळे मी पुन्हा सांगावं असं मला तरी वाटत नाही, म्हणून मी काय ते सांगणार नाहीये. तर एवढंच म्हणतो की सचिनचं सर्वांनी प्रवचन हे अगदी तल्लीन होऊन ऐकलेलं आहे. तर त्यांच्या ह्या भाषणाला आपण पुन्हा 3 टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणि सचिन हे 1.5 तास बोलले, सतत 1.5 तास. 11:30ला भाषण सुरू झालं, 11:35ला झालं, जवळपास 1.5 तास त्यांनी. ती घरीच मला म्हणाली होती, पप्पा मी एवढी तयारी केली, कोणी ऐको किंवा नाही ऐको, पण मला एवढं बोलायचं. तर मी म्हणलो बोल, वाटलं तर मी माझं थोडं कमी करतो सांगायचं, तुझा परिचय कमी देतो. आणि वाटलं तर मी खरं म्हणजे 5 मिनिटाची म्हणलो पाहिजे, पण मी 4-4 मिनिटाची घेतली त्यांना जास्त वेळ मिळावा म्हणून. तर हा खरंच संघाने त्याच्यावर जबाबदारी दिली, त्यांनी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपण खरं म्हणजे इथं अर्पण घेणार होतो, पण बराच वेळ झालाय, 1 वाजता आलेला असल्यामुळे आपण फक्त धर्मपालन जाता घ्या. तर धर्मपालन जाता घेऊन आपण पंचांग प्रणाम करून आपण हा आजचा कार्यक्रम संपूया. तर सर्वांना मी विनंती करतो, आपण धर्मपालन जाता घेऊया.